आम्ही आलतो आज शिरसाळा दर्शनासाठी आणि इथे काय विषय चालू होता त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले आपले ब्लॉग बंद होते, पण आता आपण ते कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी लाईक, कमेंट, फॉलो नक्की करा. सकाळी आलो होतो आपण वावरामध्ये, पण मामाचा पुराचा डायरेक्ट झाडावर सोडत होता. त्याला म्हटलं चाल भाऊ घरी, कारण की आपल्याला जायचं होतं शिरसाळा. हा आहे नळगावच्या उड्डाण पुलाखालचा रस्ता. शिरसाळा दर्शनासाठी म्हटलं म्हणजे आपला भाऊ तयारच असतो केव्हा पण. लगेच पोहोचलो आम्ही शिरसाळ्यामध्ये. हा आहे पुढचा दरवाजा, जो की आता बंद असतो. हा आहे दुसरा दरवाजा. पाय धुवून लगेच रांगेमध्ये लागून गेलो. सर्व देवांचे दर्शन घेऊन बाहेरून एक क्लिप घेऊन घेतली, कारण गर्दी खूप होती. तेवढ्या विपिन भाऊचं लक्ष गेलं. विपिन भाऊ म्हणे काय विषय चालू आहे भाऊ. येथे आलो, पण येथे चालू होतं रक्तदान. भाऊचं डायरेक्ट मन झालं रक्त द्यायचं, आणि भाऊ डायरेक्ट बसला ना रक्त द्यायला. मग लगेच 2च मिनिटांमध्ये रक्ताची पन्नी पण भरून गेली व अर्धा लिटरची. भाऊच्या अजून एक पुण्याचं काम होऊन गेलं. क्या बात है सर, क्या बात है सर. रक्तदान करून निघालो आपण बोदवडला, कारण की आपल्याला जायचं होतं आपल्या दुकानावर. 10 मिनिटाचं आपण आपल्या दुकानावर आलो. हे आपलं दुकान पाटील इरिगेशन अँड हार्डवेअर. आमच्याकडे तुम्हाला पोखरा, महाडेपडी या योजनेमध्ये ठिबक मिळून जाईल. PVC पाईप, टोकन यंत्र, तसेच नॉन ISI ठिबक या प्रकारचे सर्व सामान तुम्हाला इथे मिळून जाईल.